नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा एक्सप्लोर कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकताय। लास्ट टाइम आपण वरळीतल्या भावई देवीचं टाकलेलो मंदिराचं आणि जत्रेचो। आता आज आपण चालला होते हिंदळे गावात। हिंदळे गावची ग्रामदेवता म्हणजे हिंदळे गाव तसं मोठं हा आणि हिंदळे गावात मित्रांनो काळ भैरवाचं मंदिर आहे। याच काळ भैरवाची मित्रांनो आज जत्रा, म्हणजे जशी जत्रा त्यांची 3-4 दिवस असतात काही कार्यक्रम, पण आज देवदिवाळी आणि याच दिवशी मित्रांनो त्यांचं एक मेन जत्रा असता। दरवर्षी मी जात आहे देवदिवाळीक काळ भैरवाक। तर मित्रांनो आजही आपण जाऊया आपण काळ भैरवाच्या जत्रेक आणि पाहूया मित्रांनो कशा प्रकारे। याआधी पण मित्रांनो व्हिडिओ टाकले मी काळ भैरवाचो जत्रेचो, गेल्या वर्षीचो आणि या वर्षीचो पण मित्रांनो मी टाकतोय। पण मित्रांनो थेट टेंबोलीवरनं आपण हिंदळे गावात जाऊया। तसं काळ भैरवाचा बरोच इतिहास मित्रांनो असा म्हटलं जातं की राणे समाज जेव्हा आपल्या देवगड तालुक्यात जेव्हा इलो कुठना, त्यात राणे समाजाने हा मित्रांनो मंदिर बांधलेला आणि त्या मंदिरातच मित्रांनो राणे समाजाचं पूर्वज त्याची समाधी पण आम्ही दाखवीन कदाचित गेले का आता तिकडे ती समाधी। त्याच राणे समाजाने मित्रांनो मंदिर बांधलेला आणि त्या राणे समाजाचा कुलदैवत देखील। त्यामुळे राणे समाज या गोष्टी खूप मानतात। त्यामुळे मी पण दरवर्षी जात आहे, म्हणजे 4-5 वर्ष आता कंटिन्यू जात आहे टेंबोलीवरनं। आता तुमका जाईन मी तुमका मंदिर परिसरात ती समाधी पण दाखवीन, ज्या मूळ पुरुषाची किंवा जो मूळ कोण होतो त्याने त्या समाज जेव्हा देवगडात आपल्या इल्या आणि त्या इकडे आपली पाय रोवल्याला आपल्या देवगड तालुक्यात राणे समाजाचो। तर ते थेट जाऊया टेंबोलीवरनं थेट आपल्या काळ भैरवाला। बैलगाडी दिसली। म्हणजे आपण हिंदळे गावात इला आणि इकडे आपल्या काळ भैरव मंदिराचं गेट आहे। बघू शकता काळ भैरव मंदिर हिंदळे। इकडनंच आपल्या आतमध्ये जाऊचा गेटपासून मंदिर मित्रांनो लगभग थोडा आतमध्ये आतमध्ये मळो हा बघू शकता तुम्ही। मस्त माडाची झाडात आणि आतमध्ये आता बघूया पार्किंग काय। पार्किंगची सुविधा कदाचित पुढे असतली आणि हे गेट हो पुढच्या गेटवर ना। तुमका ओळखीच होता का? पुढे आपल्या मित्रांनो काळ भैरव मंदिर आहे। जत्रा पण मस्त भरली आहे। लाव आता आपण बघूया पुढे कशा प्रकारे जत्रा आहे ती। हे राण्यांचं महापुरुष समाधी आहे इकडे। माका तर काय बोलले नाही पण
मंजूर किती रुपये म्हटलं 500 ठेव असला बघू ता किती या किती किती रुपये 450 वांडर बिंडर भेटल होता किती वेळ चालू होता झाला आता काय 5 केजी बाळा काळभैरव यात्रा हिंदळे गावची समाप्त झालेली आहे पूर्ण बघून झालेली आहे आणि आता आपण घरी निघालो. मित्रांनो नक्की सांगा आपले व्हिडिओ कसे वाटत तुमका कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी काही दिवसात नवीन व्हिडिओ मी घेऊनच येईन. तोपर्यंत धन्यवाद.